आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत एकनाथ महाराज यांचा असून अवघ्या 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. विठ्ठल कीर्तनाला वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. अखंड हरिनाम सप्ताह व हनुमान मंदिर संत भगवान बाबा मंदिर पहिला वर्धापन दिवस सोहळा ह्या सोहळ्यानिमित्त माझा आज तुम्ही 4थ्या दिवसाचं कीर्तन रूपी सेवा ठेवली. तुम्हाला जरी माहीत असलं किम निमित्ताने सप्ताह आहे तरी पण वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की हा सप्ताह कोणता आहे. आणि मला ज्यांनी आयोजित केलं असे असणारे सचिन बाबाजी पालवे यांचं मी अंतकरणापासून आभार मानते की त्यांनी मला इथे येण्याची संधी प्राप्त करून दिली. पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला की त्यांनी अशी सुंदर दृष्टी निर्माण केली. पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला की त्यांनी अशी सुंदर सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना की त्यांनी मला जन्म दिला. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना की त्यांनी मला ज्ञान प्राप्त करून दिले. आणि चौथा नमस्कार सचिन दादा तुम्हाला की तुम्ही मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी प्राप्त करून दिली. विठ्ठल मी या नारदाच्या गादीवर ज्यांच्यामुळे उभी आहे असे असणारे मृदुंगाचार्य मृदुंगमणी मृदुंग सम्राट दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व सौ भागवताचार्य कीर्तन केशरी कीर्तन सम्राट अनिता ताई सुद्रिक पाटील माई व बाबा यांच्या चरणी व आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. माझ्या देवाला काय आवडतं तर माझ्या देवाला रात्रंदिवस त्याचंच नामस्मरण करणं हे माझ्या देवाला आवडतं. आणखी काय आवडतं माझ्या देवाला? तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ व भाळावरती पवित्र असा गोपी चंदनाचा टिळा लावणं आणि अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयीची तळमळ ही माझ्या देवाला आवडते. आणखी काय आवडतं माझ्या देवाला? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करणं हे माझ्या देवाला आवडतं. जो नामस्मरण रात्रंदिवस करतो ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ पवित्र असा भाळावरती गोपी चंदनाचा टिळा आणि अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयीची तळमळ आणि जो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो तो माझ्या देवाला वंदनीय आहे आणि तोच माझ्या देवाला आवडतो. विठ्ठल हा झाला सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. आता तुम्ही झोपले तरी काय हरकत नाही. जाता जाता तुम्हाला सगळ्यांना मी उठवून जाईन. विठ्ठल महाराज कीर्तन फार गोड असतं हो ना. इकडे झोपले की काय नाही ना. कीर्तन कसं असतं? गोड असतं. मग कीर्तनात बसलेली माणसं तेवढेच गोड पाहिजे. आता तुम्ही गोड आहे हे मला कसं समजणार? तर तुम्ही कीर्तन चालू असताना हाताने नामस्मरण करायचं आणि मुखाने टाळी वाजवायची. बरोबर ना? मग हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण हे करताना सर्वजण. तुम्ही जर नाही केलं तर मी खूप नाराज होईन बरं का तुमच्यावर. त्यामुळे मी जे जे नियम सांगते ते नीट ऐका. पहिले कीर्तनात ताट बसायचं आणि दुसरं नामस्मरण चालू असताना तुम्ही पण नामस्मरणात तल्लीन व्हायचं किंवा काय व्हायचं? मग आपण एवढ्या पवित्र अशा कुळामध्ये जन्माला आलोय, पवित्र देशामध्ये जन्माला आलोय. पवित्र ते कुळ
आपण एवढ्या पवित्र कुळामध्ये जन्माला आलोय. आपली माती सुद्धा कशी आहे? पवित्र आहे. तुम्ही पण आम्ही पवित्र आहोत. आता खूप संत या पवित्र कुळामध्ये जन्माला आलेले आहेत. आता कोणते कोणते संत? तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, त्यापैकी महिला सुद्धा संत आहेत. संत बहिणाबाई, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, अशा अनेक संत होऊन गेल्या. पण आपल्या वारकरी संप्रदायाची इमारत कुणी रचली? झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामतयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आपल्या वारकरी संप्रदायाचा खांब कोण आहेत? एकनाथ महाराज आहेत. मग ज्याच्या सत्तेने अखंड विश्व चालते, हे वृक्ष देखील हलतात. असं असणारा माझा भगवान परमात्म्याने सुद्धा नाथांच्या घरी जाऊन 36 वर्ष काय केलं? कावडीने पाणी कावडीने 36 वर्ष माझ्या नाथरायांची ते साक्षात परमात्म्याने भगवंताने चाकरी केली. आता तुम्ही म्हणाल ताई 36 वर्ष चाकरी केली, पण नेमकं काय काय केलं आम्हाला कसं समजणार? तर पहिले 12 वर्ष चंदन घासले, दुसरे 12 वर्ष धुणं धुतलं आणि उरलेले काही 12 वर्ष कावडीने पाणी भरले. मग इतका अधिकार माझ्या नाथरायांना होता की माझ्या नाथरायांमध्ये एक खूप गुण विशेष होतं की त्यांना राग अजिबात येत नव्हता. आता त्यांना राग येत नव्हता म्हणून गावकरी मंडळींना अजिबात देखवत नव्हते की नाथरायांना राग कसा येत नाही हो. आपण एक युक्ती करू आणि नाथरायांना राग आणूनच दाखवू. मग पहिला विडा एका ब्राह्मणाने उचलला आणि सकाळी सकाळी उठला, नाथांच्या घरी गेला. असा तसा गेला का तो? नाही. पायात बूट घालून नाथांच्या घरी गेला. नाथांची देवपूजा चालू होती. नाथराया मूर्तीला पाटावर मांडणार, तेवढ्यात तो ब्राह्मण पाटावर जाऊन बसला. तरी देखील माझ्या नाथरायांना राग आला का? नाही. उलट नाथराय म्हणाले, गिरिजा मोठ्याचं लेकरू आलंय ग, ते त्याचा पाहुणचार कर, स्वयंपाक कर. गिरिजा माता म्हणाल्या, बरं ठीक आहे, मी त्याचा पाहुणचार आणि स्वयंपाक करते. मग तो ब्राह्मणाच्या मनात असा विचार आला की माझा पाहुणचार आणि स्वयंपाक असाच चालू राहिला तर मी ज्या कामासाठी आलोय ते काम कधीच होणार नाही. मग गिरिजा माता ज्या वेळेस वाढण्याकरिता खाली वाकल्या, तेवढ्यात तो पाठीवर त्यांच्या जाऊन बसला. तरी देखील माझ्या नाथरायांना व गिरिजा मातेला राग आला का? नाही आला. नाथराया गिरिजा मातेला म्हणाले, अगं ते मोठ्याचं लेकरू इथे खडीला आलंय. गिरिजा माता म्हणाले, नाथराया माझ्या ह्या पाठीला 4 लेकरं वागवायची सवय आहे. किती लेकरं? 4 लेकरं. तो पण माझ्या लेकरासारखाच आहे. असं ऐकलं त्या ब्राह्मणाने चटकन खाली उतरला व नाथरायांचे गिरिजा मातेचे पाय धरले. श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मग इतकं सामर्थ्य माझ्या नाथरायांमध्ये होतं, इतकं सामर्थ्य नाथरायांमध्ये होतं. दुसरा विडा एका मुसलमानाने उचलला. ज्या वेळेस नाथराया स्नान करण्यासाठी नदीला गेले, स्नान झाला व घराकडे परत निघाले, तेवढ्यात तो मुसलमान जो झाडावर बसला होता तो पान खाऊन नाथरायांच्या अंगावर थुंकला. आता नाथरायांनी थुंकलं म्हणल्यावर वर बघायला पाहिजे होतं ना. त्यांनी बघितलं का वर? नाही बघितलं. तसेच नदीकडे गेले. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तब्बल 108 वेळा घडलं. तरी देखील माझ्या नाथरायांना राग आला का? नाही. मग तो मुसलमानाला काय वाटलं काय माहित, तो खाली उतरला व नाथांचे त्याने पाय धरले. यवन अंगावरी प्रसाद दे
यवनांगावरती थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. इतकं सामर्थ्य माझ्या नाथरायांमध्ये होतं. ते शांती ब्रह्म, शांतीचे सागर होते. मग आता तुम्ही सलग 3 दिवस झाले कीर्तन ऐकता, बरोबर ना? का 4 दिवस झाले? आज 4था दिवस आहे, पण सलग मागचे 3 दिवस झाले ना. पण लोकांचा गैरसमज आहे की कीर्तन म्हणजे विनोद आणि विनोद म्हणजे कीर्तन. पण ते चुकीचं आहे. कीर्तन म्हणजे विनोद नाही आणि विनोद म्हणजे कीर्तन नाही. कीर्तन 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 म्हणजे काय महाराज? डोळे तलाव नाही तरी पण ते भरून येतात. डोळे आपले तलाव आहेत का? नाही, तरी पण ते भरून येतात. ओठ कापड नाही तरी पण ते शिवले जाते. निसर्ग बायको नाही तरी पण तो रुसला जातो. आणि माणूस वातावरण नाही तरी पण तो माणूस बदलला जातो. आणि त्याच बदललेल्या माणसाला परत माणसात आणण्यासाठी केलं जातं. ते म्हणजे काय हो? कीर्तन. विठ्ठल म्हणून लक्षार्थ वाचार्थ हा कळाला पाहिजे. कळाला तर खूप चांगलं, आणि नाही कळाला तर खूप फजिती होते. सांगून जाते. एकदा एका माणसाला विंचू चावला. इकडे आहेत का विंचू? का नाही? नाहीत विंचू? आहेत ना. मग तो विंचू त्या माणसाला चावला आणि तो माणूस डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणला, डॉक्टर मला विंचू चावलाय. ते डॉक्टर म्हणाले, तुला एक इंजेक्शन देतो आणि एक बँडेज पट्टी देतो. तो म्हणाला, बरं ठीक आहे, आता इंजेक्शन द्या आणि बँडेज पट्टी मी घरी जाऊन लावतो. ते डॉक्टर म्हणाले, हो बाळा, तुला जिथे लागलंय तिथे लाव. तो घरी गेला आणि बायकोला म्हणाला, बायको मला विंचू चावलाय ग. मला विंचू कुठे चावला? तो शाना होता ना, त्याची बायको दीड शानी होती. ती म्हणाली, आतल्या रूम मध्ये डाव्या कोपऱ्याला तुम्हाला विंचू चावलाय. तो म्हणाला, बरं ठीक आहे, तू माझं खूप मोठं काम केलं. तो आत गेला आणि आतल्या रूम मध्ये डाव्या कोपऱ्याला त्याने बँडेज पट्टीला चिटकवली. विठ्ठल म्हणजे लक्षार्थ वाचार्थ कळाला का? नाही, कारण मराठी भाषा अशी आहे महाराज, जिकडे वळेल तिकडे वळते. म्हणून आपल्या जीवनामध्ये लक्षार्थ वाचार्थ हा समजलाच पाहिजे. कारण काय झालं, एका तुमच्यासारखीच एक आजी होती आणि ती खूप आजारी पडली. इतकी आजारी पडली की मरणाच्या दारात ती आली होती. आणि तिच्या 2 नातू होता. त्याला समजलंच नाही आपण काय करावं काय नाही. तो डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणला, डॉक्टर मी हात जोडून विनंती करतो, माझी आजी खूप आजारी आहे, काहीतरी करा. तर ते डॉक्टर म्हणाले, मी तुला एक औषध देतो, ते आजीला फक्त पाज, कारण ते औषध इतकं पॉवरफुल आहे, ते औषध हलवून पाज. तो म्हणाला, बरं ठीक आहे. आणि रस्त्याने जाता जाता त्याला त्याचा मित्र भेटला आणि मित्राला म्हणाला, मित्रा थांब, माझी आजी खूप आजारी आहे, तू माझ्या सोबत चल. दोघे जणे घरी गेले. आजी झोपलेली होती. तो म्हणाला, मी औषधाचं टोपण आता खोलतो आणि तू हात धर आणि मी पाय धरतो. त्याने एकाने हात धरला आणि दुसऱ्याने पाय धरला. इतकं हलवलं हलवलं हलवलं, ती आजीच जाग्यावर मिली. विठ्ठल मग तो परत दवाखान्यात गेला. डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर तुम्ही माझ्या आजीला कस काय मारून टाकलं? तर ते डॉक्टर म्हणाले, कस काय मारलं म्हणजे काय झाले नेमकं मला सांग. तो म्हणाला, तुम्ही ते औषध पॉवरफुलचं दिलं, मी ते हलवून आजीला पाजवलं. डॉक्टर म्हणाले, कसं पाजवलं? तो म्हणाला, मी आजीचा हात धरला आणि माझ्या मित्राने आजीचा पाय धरला आणि मी तिला हलवलं हलवलं आणि ती जागेवरच मेली आणि ते औषध पाजायचंच राहिलं. विठ्ठल म्हणून लक्षार्थ वाचार्थ हा समजला पाहिजे, नाही तर खूप मोठी फजिती होते. एकदा नारद महर्षी श्रीकृष्णाला सापडण्याकरिता गोकुळात गेले, वृंदावनात गेले, मथुरेत गेले. तिथे सुद्धा देव होते का? नव्हते. मग अचानक एका ठिकाणी देव प्रकट झाले. माझे भक्त गाती जेथे नारदानी उभाले, नारदानी उभाले, नारदानी उभाले.
मी उभा तेथे. जिथं माझं कीर्तन चालतं, जिथं माझं भजन चालतं, जिथं माझं नामस्मरण चालतं, तिथेच माझं वास्तव्य असतं. आणि मग एक साधक नाथरायांकडे आला आणि नाथरायांना म्हणाला, देवाला काय आवडतं हे मला कसं करणार. तर नाथराया अगदी छान सोप्या भाषेत सांगतात. अभंगाचं प्रकरण. आवडते मासी अरे हो, टाळी वाजवा म्हटलं बाई, वाजवा. आवडी दिवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. म्हणून माझ्या देवाला नामस्मरण करणारे भक्त फार आवडतात. आता सध्या कलियुगामध्ये नामस्मरणाला फार महत्व आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन, जेणे नारायण देईल भेटी. मग ते नामस्मरण माझ्या कोणी केलं माहिती आहे का तुम्हाला? एकनिष्ठ राहून नामस्मरण कोणी केलं? त्या माझ्या शबरी मातेने केलं. त्या शबरी माता भिल्ल समाजाच्या असून सुद्धा माझ्या रामप्रभूंचं त्यांनी नामस्मरण केलं. त्या मातंग ऋषीच्या आश्रमात लहानच्या मोठ्या झाल्या आणि मातंग ऋषीचा अंतकाळ जवळ आला होता. आणि मातंग ऋषी शबरी मातेला म्हणाले, माझा अंतकाळ जवळ आला आहे, मी कधी जाईन हे काही सांगता येत नाही. त्यामुळे तू ह्याच आश्रमात राहा आणि श्रीराम प्रभूंची वाट बघ. ती म्हणाली, तुम्ही कुठे जाणार? तर ते म्हणाले, आता माझा अंतकाळ जवळ आला आहे, मी काही इथून पुढे जगू शकत नाही. शबरी माता म्हणाल्या, बरं ठीक आहे, मी त्या श्रीराम प्रभूंचीच फक्त वाट बघते. असं म्हणून शबरी माता दररोज सकाळी सकाळी उठायच्या, सडा टाकायच्या, रांगोळी काढायच्या आणि त्यांच्या केसाने अंगण झाडायच्या. कारण श्रीराम प्रभूंचे पाय कोमल असतील आणि त्यांच्या पायाला काटा टोचणार नाही याची त्यांनी काळजी घेतली व उष्टे बोर त्यांनी आणले. जब मेरे राम रामजी का बनाओगा, शबरी के कुटिया का बनाओगा. जब मेरे रामजी का बनाओगा, शबरी के कुटिया का बनाओगा. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया
माता. आणि शबरी माता ज्यावेळेस नामस्मरणाला लागल्या त्यावेळेस आता सगळ्यांनी हात वर करा. आपण सुद्धा शबरी मातेवानी नामस्मरण करू. सगळ्यांनी हात वरती करा. मागचे, पुढचे, शेजारचे, पाजारचे सगळेच. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम. श्रीराम जय राम बड़े भाव से श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. हात वर करायचं सगळ्यांना सांगावं लागलं. आणि हात खाली करायचं. लागली का कळा हाताला? विठ्ठल. अशा पद्धतीने माझ्या शबरी मातेचं नामस्मरण चालू होतं. साक्षात श्रीराम प्रभू जवळ आले तरी तिला भानावर येईना नाही. श्रीराम प्रभूंनी शबरी मातेला हलवलं तरी त्या भानावर आल्या का? नाही आल्या. ज्या वेळेस माझ्या श्रीराम प्रभूंनी शबरी मातेचे पाय धरले त्यावेळेस शबरी माता भानावर आल्या. आणि त्या श्रीराम प्रभूंना म्हणाल्या, मी इतकी वर्ष तुमची वाट बघितली, हजारो वर्ष वाट बघितली आणि तुम्ही आता शीक माझ्या पाशी आला. असं म्हणून श्रीराम प्रभूंचे अश्रू अनावर झाले. श्रीराम प्रभू म्हणाले, माते आता मी तुझ्या पाशी आलोय. शबरी माता म्हणाल्या, बरं ठीक आहे तुम्ही बसा. आणि शबरी मातेने श्रीराम प्रभूंना आसनावर बसवलं आणि शबरी मातेच्या अश्रूंनी माझ्या श्रीराम प्रभूंचे चरण धुतले. आणि तेच शरण अश्रूंचे पाणी होतं, तेच माझे शबरी मातेने काय म्हणून पिलं? अमृत म्हणून पिलं. मग इतकी भक्ती माझ्या शबरी मातेची श्रीराम प्रभूंवर होती, तशीच भक्ती माझ्या तुकोबारायांची होती. माझ्या तुकोबारायांच्या घरचे 14 माणसं अन्न अन्न करता करता मेले, तरी देखील माझ्या तुकोबारायांनी नामस्मरण बंद केलं का? नाही केलं. 14 माणसं ते मेले तरी देखील त्यांनी नामस्मरण बंद केलं नाही. आपल्या नामस्मरणामध्ये थोडंफार इकडं झालं की लगेच आपण माळा काढून टाकून देतो. आपलं नामस्मरण त्याच जागेवर लगेच बंद होतं. आपलं नामस्मरण कसं आहे सांगू का? सोमवार आला की महादेवाची भक्ती. शिव भोळा चक्र शंकरा भोळा शंकरा
आली. दुसरा दिवस कोणता उगवतो? मंगळवार. मंगळवारी देवी अनंत निर्गुण प्रगटली प्रगटली भवानी महिषासुर मर्दना लागली. विविध तामाची करावया लागली. विविध तापाची करावया लागली. भक्ताला की पावती जननी. कोलबाई माता की. आईचा दोघ महाभाव, दोघ महाभाव. आईचा दोघ महाभाव, दोघ महाभाव. आईनं दोघवा, दोघवा, दोघवा मागे. आईनं दोघवा, दोघवा, दोघवा मागे. आईचा दोघ महाभाव. दोघवा मागे. आईचा दोघ महाभाव. आईनं दोघवा मागे. आईचा दोघ महाभाव, दोघ महाभाव. आईनं दोघवा, दोघवा, दोघवा मागे. दोघवा, दोघवा, दोघवा मागे. आईनं दोघवा, दोघवा, दोघवा मागे. महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. मंगळवार संपला की लगेच बुधवारी विठ्ठलाची भक्ती, आणि विठ्ठलाची भक्ती संपली की गुरुवार आला दत्ताचा. दत्ताची भक्ती संपली की शुक्रवार आला परत देवीची. सत्वर भाव मला भवानी आहे रोड गवाई तुला. सत्वर भाव मला भवानी आहे रोड गवाई तुला. सत्वर बावगा मला भवानी आई रोडगा माहीत तुला. सत्वर बावगा मला भवानी आई रोडगा माहीत तुला. रोड गवाई तुला भवानी आहे रोड गवाई तुला. माहीत तुला भवानी आई रोडगा माहीत तुला. तुला भवानी आहे रोड गवाई तुला. रोडगा माहीत तुला भवानी आई रोडगा माहीत तुला. सत्वर भाव मला भवानी रोड गवाई तुला. सत्वर भाव मला भवानी आहे रोड गवाई तुला. सत्वर बावगे मला भवानी आई रोडगा माहीत तुला. सत्वर बावगे मला भवानी आई रोडगा माहीत तुला. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप गाला. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप गाला. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला. दारी वेदाचा बुधवार वाजला. तारी वेदाचा बुधवार वाजला. ओ जमुना, जमुना, जमुना. ओ बोला, बोला, बोला कृष्णाबाई माऊलीचा बोला. तो बोला कृष्णबाई माऊलीचा ओ बोला, बोला, बोला. ओ बोला कृष्णाबाई माऊलीचा बोला. तो बोला शुक्रवार संपला की लगेच शनिवारी चरण चरण हनुमान हनुमान चरण
मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी प्रेम नगरा वारी एक ताई हात वर करा सगळ्यांनी आता मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी या हात खाली आता सगळ्यांसाठी स्वतःसाठी टाळ्या वाजव एकदा. अशा पद्धतीने माझ्या तुकोबारायांचं नामस्मरण चालू होतं. आता ते नामस्मरण कसं करत होते तर ते पांडुरंग हरी नामस्मरण करत होते. रामेश्वर शास्त्री तिथे गेले आणि म्हणाले, ए तुक्या, एवढ्या घाणीत देवाचं नाव घेतोस का रे? तर तुकोबाराय म्हणाले, देवाचं नाव मी नाही घेत, माझ्या जिभेला तशी सवय झाली आहे. तर तुकोबाराय म्हणाले, माझ्या जिभेला तशी सवय झाली आहे. आणि त्या रामेश्वर शास्त्रींनी माझ्या तुकोबारायांची जीभ ओढली आणि जेव्हा जीभ ओढली तेव्हा त्या जिभेमधून श्री विठ्ठल असा आवाज येऊ लागला. मग शास्त्री म्हणाले, हा कोणी सामान्य पुरुष दिसत नाही, हा साक्षात विष्णूचाच अवतार आहे. म्हणे रामेश्वर भट्ट तुका विष्णू नाही तुझा, हा साक्षात विष्णूचाच अवतार आहे. असं म्हणून रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांचे पाय धरले आणि म्हणाले, मला माफ करा, मला माहीत नव्हतं तुम्ही इतके मोठे पुरुष असताल. तर तुकोबाराय म्हणाले, अरे रामेश्वर शास्त्रींना तुकोबाराय म्हणाले, मी म्हणलो होतो ना, मी नामस्मरण करत नाही, माझ्या जिभेला तशी सवय झाली. मज झाली अनावर जय हो. छंद या नावाचा घेतलासी. म्हणून नामस्मरणाला फार महत्व आहे. आणि एकदा का माणूस नामस्मरण करायला लागला की नात्रया म्हणतात त्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ अभंगाचं गोपी चंद्र
वैष्णवांचा. मग माझ्या देवाला ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे आणि पवित्र असा भाळावरती गोपीचंदनाचा टिळा आहे, तोच माझ्या देवाला आवडतो. आता इथे बसलेल्यांपैकी किती जणांच्या गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ आहे? हात वर करा, मला पण समजू द्या. तुम्ही आहेत माळकरी? गोपीचंदनाचा टिळा किती जणांच्या डोक्याला आहे? दिसला पाहिजे हा. विठ्ठल हे गोपीचंदनाचा टिळा लावणं हसण्याचं काम नाही बरं का. तुम्ही हसलात, हसण्याचा जोक नाही तो. गोपीचंदनाचा टिळा हा लावलाच पाहिजे, कारण आपण हिंदूचे आहोत हे समजलं तरी पाहिजे ना बाहेरच्यांना. आपण मुसलमानाचे आहोत का? नाही, आपण हिंदूचे आहेत हे समजलं पाहिजे गावकऱ्यांना. मुसलमानाचे त्यांच्या अल्ल्याला इतकं मानतात आणि आपण कसलं काय करतो? साधा आपल्या डोक्याला गोपीचंदनाचा टिळा सुद्धा लावत नाही. ही आपली हिंदूची संस्कृती आहे का? हे आपले संस्कार आहेत का? नाही ना. त्यामुळे गोपीचंदनाचा टिळा आणि गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ पाहिजेच. आणि ज्यांच्या नसेल त्यांनी पुढच्या वेळेस मी परत आले, मला बोलवणं परत पुढच्या वेळेस येईल का नाही ते माहित नाही, पण तुमच्या गळ्यात सर्वांच्याच गळ्यामध्ये तुळशीची माळ मला हवी आहे. कारण आपले संस्कार असे आहेत. संस्कार कसे असावे तुम्हाला सांगून जाईल. एकदा आबा खाडे नावाचा मुलगा, त्याची पार्टनरशिप दुबईच्या राजासोबत होती. कोणासोबत होती? दुबईच्या राजासोबत. एकदा एसटी मध्ये उतरताना सिंधुताई सपकाळ त्यांना दिसल्या आणि ते त्यांचं गाठोडं वडत वडत खाली येत होत्या. तो आबा खाडे नावाचा मुलगा त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणाला, माई तुम्ही का ओढताय असं आणि तुम्ही बस मध्ये का आला? तर त्या माई म्हणाल्या, अरे कोणत्या गाडीत येणं हे आपलं आहे का? साधं तुम्ही चलत या, गाडीवर या, सायकलीवर या, याने तुमचा मान वाढतो का? तर नाही. तुम्ही कोणत्या पदावर आहे त्याने तुमचा मान वाढतो. त्या माई म्हणाल्या, अरे मी बस मध्ये आली ना, काय होतं, काय हरकत काय आहे त्याला? तर तो आबा खाडे नावाचा मुलगा म्हणाला, मी तुम्हाला 36 लाखाची फॉर्च्युनर देतो. माई म्हणाल्या, बरं ठीक आहे, तुला द्यायची ना, तुझी इच्छा आहे ना, तर तू दे. मग माई म्हणाल्या, तू दे, पण माझी एक अट आहे, तू त्या फॉर्च्युनरवर ते तुझंच नाव टाकायचं. तो आबा म्हणाला, बरं ठीक आहे, मी घरी जातो आणि आईला विचारतो. घरी गेला, आईला म्हणाला, आई मी माईंना 36 लाखाची फॉर्च्युनर दिली. आणि त्या माई म्हणाल्या, एक अट आहे की तुझं नाव तू त्या फॉर्च्युनरवर टाकायचं. काय करू ग आई? तर ती आई म्हणाली, बाळा मी तुला एवढंच सांगू शकते की तू त्या फॉर्च्युनरवर नाव टाकायचंय ना तुला, तू त्या गाडीच्या चाकावर नाव टाक. कारण हे नाव जातीला नाही कळलं तरी चालेल, पण या मातीला कळालं पाहिजे. विठ्ठल हे संस्कार एका आईचे असतात, बरोबर ना? आई काय असते? तर आई ही जन्मदाती आई असते. एकदा काय झालं, एक जोडपं होतं आणि ते जोडप्याला बाळच होत नव्हतं. कसे तरी 12-13 वर्ष झाले आणि त्या स्त्रीला बाळ राहिलं व 9 महिने 9 दिवस होऊन गेले आणि ती दवाखान्यामध्ये गेली. प्रसूतीचा काळ होता आणि तेव्हाच तिला मुलगा झाला. हे मुलगा झाला बातमी ज्या वेळेस त्या बापाला कळाली, त्यावेळेस तो बाप इतका आनंदित झाला, इतका खुश झाला की इतके वर्ष आपल्याला एक सुद्धा लेकरू झालं नव्हतं, पण इतक्या वर्षाने मला एक बाळ झालंय, मला मुलगा झालाय, त्याला मला खूप मोठं शिकवायचंय, खूप मोठ्या पदावर न्यायचंय. असं म्हणून तो मिठाईच्या दुकानात गेला आणि मिठाईवाल्या दादांना म्हणाला, दादा तुमच्याकडे जेवढी मिठाई असेल तुम्ही तेवढी मला बांधून द्या. ते म्हणाले, का रे काय झालं, इतका कस का आनंद झालाय तुला? तर तो म्हणाला, मला मुलगा झालाय, मला इतका आनंद झालाय. असं म्हणून त्या मिठाईवाल्या काकांनी सगळी मिठाई बांधली आणि तो मिठाई वाटत वाटत तो बाप सगळ्या गावात फिरत होता आणि अचानक मेन रोडवर आला आणि त्याचा ॲक्सिडेंट तिथे झाला, जाग्यावरच मरण पावला. ही बातमी ज्या वेळेस त्या आईला कळाली तेव्हा ती इतकी रडली म्हणली, इतकं वर्ष झाले मला मुलबाळ नव्हतं
आणि आता मुलगा झाला तर त्याला बापच नाही. हे मी जगाला कसं सांगू की माझ्या लेकराला बाप नाही, आणि लेकराला तरी कसं सांगू की तुझा जन्म झाला आणि त्याच दिवशी तुझा बाप मेला. असं म्हणून ती म्हणाली, मी हे माझ्या डोळ्याने अख्खं जग बघितलंय, पण माझ्या लेकराने अजून बघितलंय का नाही. माझ्या लेकराला हे सर्व जग दाखवायचंय. असं म्हणून ती दुसऱ्याच दिवशी 4 घरची धुणे भांडी करायला लागली. धुणे भांडे करीत असताना असे तर काही वर्ष गेले आणि तो मुलगा मोठा झाला आणि तो अख्ख्या जिल्ह्यामध्ये, अख्ख्या गावामध्ये त्याचा स्कॉलरशिपमध्ये प्रथम क्रमांक आला. कितवा आला? प्रथम क्रमांक आला. आणि शाळेतल्या शिक्षकांचा त्या आईला फोन आला, अहो तुमचा मुलगा इतका हुशार आहे की त्याने अख्ख्या जिल्ह्यामध्ये स्कॉलरशिपमध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय, त्यामुळे तुमचा मुलगा घेऊन तुम्ही उद्या शाळेत या, बक्षीस समारंभ आहे. असं म्हणून तिने कॉल ठेवला आणि शाळा सुटली. तो मुलगा घरी आला, दप्तर काढलं, त्याचं आवरलं आणि जेवायला बसला. जेवण झाल्यावर अभ्यासाला गेला आणि तसाच झोपून गेला. त्या आईच्या मनात असा विचार आला, लेकराने अजून कसं नाही सांगितलं की त्याचा स्कॉलरशिपमध्ये प्रथम क्रमांक आलाय आणि तुला उद्या शाळेत बोलवलंय. ती आई बिचारी रडत बसली. ती म्हणाली, माझ्या मुलाने अजून कसं सांगितलं नाही. असं म्हणून ती आई झोपून गेली आणि सकाळ झाली. ती उठली, डबा केला त्याचा, आणि तरी सुद्धा त्याने सांगितलं का आईला? तरी नाही सांगितलं. असं म्हणून तो गेला शाळेत आणि ती आई 4 घरचे धुणं भांडे जे करत होती त्या घरी गेली. आणि तिथली जी मालकीनबाई होती, ती मालकीनबाई त्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी होती. ती मालकीनबाई म्हणाली, का हो, तुमच्या मुलाचा अख्ख्या जिल्ह्यामध्ये स्कॉलरशिपमध्ये प्रथम क्रमांक आलाय आणि त्या सत्काराला तुम्ही नाही का येणार हो? तर ती आई म्हणाली, अहो 4 घरचे धुणे भांडे करायचे आहे आणि मला काही जमणार नाही. ती खोटं बोलली, बरोबर ना? कारण ज्याच्या आईला सगळ्यात असं वाटतं की आपल्या लेकराचं कौतुक आपण बघावं, बरोबर ना? पण ती आई काय करणार? मुलगा तिला काही बोलला नाही, त्यामुळे ती पण काही करू शकत नव्हती. पण ती मालकीनबाई जी प्रमुख पाहुणे होती तिने कसं तरी त्यांना नेलं. ते म्हणाली, तुम्ही या, शेवटच्या खुर्चीवर बसा, पण तुम्ही कार्यक्रमाला याच. असं म्हणून ते दोघी जणी कार्यक्रमाला गेल्या आणि ती आई जी होती ती एकदम शेवट बसली की माझ्या मुलाला मी दिसली कामा नाही. असं म्हणून ती शेवट बसली आणि ज्या प्रमुख पाहुण्या होत्या त्या वर स्टेजवर जाऊन बसल्या. आणि ज्या वेळेस त्या बक्षीस समारंभाची वेळ आली आणि त्या मुलाला आवाज करून पुढे पाठवलं, त्यावेळेस ते शिक्षक म्हणाले, तुझी आई नाही का आली? तर तो बोलला, नाही आली. पण त्या प्रमुख पाहुणीला माहिती होतं याची आई आलेली आहे आणि मागे बसलेली आहे. तिने खुणवलं आणि बाकीच्या शिक्षकांनी त्याच्या आईला घेऊन पुढे स्टेजवर आले आणि त्याचा बक्षीस समारंभ एकदम आनंदात पार पडला. आणि बक्षीस समारंभ झाला आणि दोघे जण ते घरी गेले. आणि तो मुलगा आईला म्हणाला, का ग आई, तुला सांगितलं होतं ना तिकडे येऊ नको? तर आई म्हणाली, राजा मला यायचं नव्हतं, पण त्या मालकीनबाईंनी मला आणलं, यात माझी काय चूक? तर तो म्हणाला, अगं तुला एक डोळा नाही हे मला अजिबात पाहवत नाही आणि सगळे मुलं हसतात की तुझ्या आईला एक डोळा नाही. असं म्हणून तो म्हणाला, आता मी इथे राहणार नाही, तुझा आणि माझा संबंध कायमचाच संपला. आणि असं म्हणून तो घर सोडून निघून गेला. खूप वर्ष झाले. वर्ष पलटल्यानंतर त्याला मुलगा झाला आणि हे जेव्हा त्या आईला कळालं तेव्हा ती इतकी आनंदात होती की मला नातू झाला आणि पहिलाच नातू तिचा तो होता. असं म्हणून दिवाळीला आपण करंजा, चकली, लाडू करतो ना, तसं करून ती ते भेटायला गेली आणि बेल वाजवली. तिची सुनबाई जेव्हा बाहेर आली तेव्हा म्हणाली, का हो तुम्ही कोण आहात? कारण तिने पण पाहिलं होतं का सासूबाई तिच्या नव्हतं पाहिलं. बाहेर आली, म्हणाली कोण आहात? तर ती म्हणाली, मी तुझ्या मुलाची आई आहे, म्हणजे तुझी सासूबाई आहे. असं म्हणून ती म्हणाली, या ना हो घरात. पण ती म्हणाली, माझा नातू कुठे आहे, मला नातूला बघायचंय. असं म्हणून तिने नातवाकडे देणार तेवढा तर तिचा मुलगा आला आणि तो नातूला ओढलं त्याने आणि तिच्या आईला बाहेर पायाने हाकलून दिलं, लाथा मारून बाहेर तिला काढलं आणि ती तशीच दारात पडली. ती म्हणत होती, अरे तू असं वागलाय, पण माझ्या नातवाला तरी मला बघून दे, मी लगेच जाते घरी.
तो म्हणाला तुझा आणि माझा संबंध तेव्हाच संपला आहे, तू आता तशीच चालती निघ. असं म्हणून ती आई घरी गेली आणि तिने चिठ्ठीवर काहीतरी लिहिलं. चिठ्ठीवर लिहिलं आणि ती तशीच तिथे मरण पावली. जेव्हा मरण पावली हे जेव्हा त्या मुलाला कळालं तेव्हा तो मुलगा आला. कारण आता ज्या वेळेस कुणी पण मरण पावलेलं असतं त्यावेळेस मुलगा किंवा मुलगी अंत्यविधीला लागतात. त्यामुळे तिच्या मुलाला बोलवलं आणि त्या मुलाने ती चिठ्ठी वाचली. त्या चिठ्ठीवर लिहिलं असं होतं की बाळा, तू ज्या वेळेस जन्माला आला होता ना त्यावेळेस तुझे वडील वारले आणि डॉक्टर म्हणाले ताई तुमच्या मुलाला एक डोळा नाही. मग त्या आईने असा विचार केला, म्हणजे मी असा विचार केला की मी अख्खं जग बघितलं ह्या 2 डोळ्यांनी, पण माझ्या लेकराला अजून दाखवायचं आहे. म्हणून तिने एक डोळा काढून त्या मुलाला दिला आणि बाळा तुला ह्याच डोळ्याचा तिरस्कार होता की मला एक डोळा नाही, असं त्या आईने चिठ्ठीत लिहिलं होतं. आणि तशीच ती मरण पावली. आणि नंतर रडून काय फायदा आहे का? मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, काही नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, काही नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तू नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, काही नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, काही नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तू नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तू नाही पाणी पाजिले. मेरा वरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. उगीच ताण नको देऊ कशाला. मेला चांगले पाहिजे. आणि आजकाल आईबापांना असं वाटतं की आपली मुलगी खूप मोठ्याच्या घरी दिली पाहिजे, त्या मुलाकडे फार पैसा पाहिजे, इस्टेट पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे. पण हे तुम्ही बघू नका, एक वेळेस ती मुलगी शेतकऱ्याच्या घरी दिली तरी चालेल, पण ते श्रीमंताच्या घरी देऊ नका. कारण त्या मुलाचे पैसे नाही तर संस्कार बघा किती आहेत, आणि त्याने करून मुलगी आपली नांदन सुखाने तिथे राहील. विठ्ठल एकदा आपण वारकरी भजनाप्रमाणे भजन करू. सर्वांनी हात वर करा. विठोबा रखुमाई
रखुमाई हरी सर्वांनी संस्कार सुद्धा आपल्या मुलांना चांगलेच द्यावे, कारण तरुण पिढी अशी आहे की त्यांना नको ते व्यसन लागतं, बरोबर ना. या 3 दिवस झाले कीर्तन चालू आहे, त्यांनी सांगितलंच असं व्यसन कसं पाहिजे. पण परत मी सांगते, एक वेळेस दारूचं व्यसन नाही लागलं तरी चालेल, पण माझ्या भगवान परमात्म्याचं व्यसन तुम्हाला लागलं पाहिजे, तरच आपला भारत देश महाराष्ट्र भूमी खूप अशी पवित्र होईल आणि संस्कारमय होईल आणि पांडुरंगाचा आशीर्वाद सर्वांनाच आहे. आपल्या कीर्तनाची आयोजित नियोजित वेळ ही संपलेली आहे. एकदा आपण भजन करू. ज्ञानेश्वर माऊली आई कोलुबाई मातेच्या कृपा आशीर्वादानं हो घातलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि हनुमंतराया
संत भगवान बाबा मंदिराचा वर्धापन दिवस सोहळ्याच्या निमित्तानं आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा एक सांगायला आनंद वाटतो. आणि नेहमीच आपल्या गावामध्ये जे काही घडतं चांगलं आणि अद्भुत घडतं आणि सर्वांना प्रेरणा देणारं घडतं. तर आजचं जे कीर्तन झालं, ज्यांच्या खऱ्या अर्थानं नावामध्येच हरिभक्त परायण अमृताताई आवटी म्हणजे ज्यांच्या नावातच अमृत हा शब्द आलाय, तर खऱ्या अर्थानं या आवटी परिवारासाठी हा कौतुकाचा आज अमृताताईंनी गोड असं या ठिकाणी कीर्तन केलं. मी समस्त गावकरी मंडळी आदर्श गाव कोल्हारच्या वतीनं एकदा सर्वांनी टाळ्या वाजून या ताईचं कौतुक करायचंय की बघा शिक्षण काय असतं आणि शिकल्यानंतर एक मुलगी हजारो परिवाराला त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम करू शकते. आज या ताईच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. मी त्यांचं कौतुक करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी